नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर संवाद करतो. तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण काल महसूल विभागामार्फत मंजूर जागेसाठी आकृतीबंध तयार करण्यात आलेला आहे आणि या आकृतीबंधामध्ये गट अ पासून तर गट ड यामध्ये किती जागा रिक्त आहे याची संपूर्ण आराखडा तयार करण्यात आलेला आहे. यामध्ये तलाठी जागा पण या ठिकाणी वाढवून देण्यात आलेली आहे. तर हा आकृतीबंध कशा प्रकारचा आहे आणि यामध्ये कोणकोणत्या पदांचा समावेश असणार आहे, तर याबाबतची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असं चॅनलला सबस्क्राईब करा. नोकरी विषयकची प्रत्येक अपडेट तुम्हाला आपला यूट्यूब चॅनल मिळत राहील. तर मित्रांनो, या आकृतीबंधामध्ये तलाठी, नंबर 2 असणारे मंडळ अधिकारी आणि नंबर 3 असणारे महसूल सहाय्यक या 3 पदांची भरती जी आहे या ठिकाणी येणार आहे. तर बघा, 3 पदासाठी किती जागा रिक्त या ठिकाणी दाखवण्यात आलेल्या आहेत. तर बघा मित्रांनो, 2 एप्रिल कालच हा आकृतीबंध तयार करण्यात आलेला आहे महसूल विभागातील सुधारित आकृतीबंध मंजुरीबाबत. ठीक आहे. तर हा जो आकृतीबंध तयार करण्यात आलेला आहे यामध्ये वेगवेगळ्या पदांचा समावेश या ठिकाणी करण्यात आलेला आहे. तर आपल्यासाठी जे महत्त्वाचं यामध्ये ते सुधारित आकृतीबंधानुसार मंजूर पदसंख्या. ठीक आहे. यामध्ये पदाचे नाव दिलेले आहे आणि सुधारित आकृतीबंधानुसार मंजूर पदे. ठीक आहे. तर यामध्ये गट अ ची पण पदे दिलेली आहे, गट ब ची पण पदे दिलेली आहे. तुम्ही या ठिकाणी बघा, गट ब पदे यामध्ये नायब तहसीलदार असणार आहे 1264, सहाय्यक लेखाधिकारी 402 आणि गट क ची पदे तुम्ही या ठिकाणी बघा, सहाय्यक महसूल अधिकारी. लक्षात ठेवा, सहाय्यक महसूल अधिकारी 3041 पदे, मंडल अधिकारी 2625 पदे आणि सर्वात महत्त्वाचं ग्राम महसूल अधिकारी म्हणजे तलाठी 15747 पदे इतके मंजूर पदे करण्यात आलेली आहे. ठीक आहे. लघु टंक लेखक, महसूल सहाय्यक या पदांचा पण या ठिकाणी समावेश असणार. यामध्ये बघा, महसूल सहाय्यक 6170 पदे या ठिकाणी मंजूर करण्यात आलेली आहे. तर वाहन चालक आहे 787. तर गट क ची जे मंजूर पदे आहे 28535. गट ड पण यामध्ये आहे, शिपाई, वॉचमॅन, स्वच्छक, मजूर यासारखे गट ड चे पदे आहे 2919. यामध्ये शिपाई हवालदारचे आहे 2903. ठीक आहे मित्रांनो, संपूर्ण जो आराखडा आहे हा मंजूर पदांचा आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे आणि या आकृतीबंधानुसार कोणकोणत्या पदांची जागा रिक्त आहे हे पण या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे. महत्त्वाचं, जी तलाठीची जागा या ठिकाणी दाखवलेली आहे 15,000 प्लस, त्यामध्ये 3 ते 3,500 जागेची भरती जी आहे ही या ठिकाणी येण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे. पण मित्रांनो, यावेळेस तलाठीची जागा जी अगोदर 1700 वाढत होत्या ती आता जागा या ठिकाणी वाढण्याची शक्यता आहे. जवळपास 3 ते 3,500 पदांची भरती या ठिकाणी येणार आहे आणि मंडळ अधिकारी याची पण भरती या ठिकाणी येऊ शकते. ठीक आहे. जर तुम्हाला हा आकृतीबंध वाचायचा असेल तर आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं, त्यावर तुम्हाला PDF मिळून जाईल. टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल. मित्रांनो, तलाठी भरती जी आहे हे 2 महिन्यामध्ये येऊ शकते. ठीक आहे. 2 महिने तुम्हाला आणखी या ठिकाणी वाट पाहणे गरजेचं राहणार आहे. म्हणजे मेच्या मधोमध ही तलाठी भरती येण्याची शक्यता आहे. ठीक आहे. तर भरतीबाबतची काही अपडेट आली की त्या व्हिडिओवर मी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल. त्यासाठी चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा. ते व्हिडिओ महत्त्वाचा, शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.